आज मी तुम्हाला माझ्या किचनमध्ये वापरत असलेले काही उपयोगी प्रोडक्ट्स आणि एक झटपट हेल्दी नाश्ता दाखवणार आहे। चला तर सुरुवात करूयात। सगळ्यात पहिल्यांदा बोलूया स्टेनलेस स्टील काउंटरटॉप चॉपिंग बोर्ड बद्दल। यावरती मोजमापासाठी मार्किंग्स दिलेली आहेत, त्यामुळे पीठ लाटताना डो किंवा इतर कोणत्याही पदार्थाचं मोजमाप करायचं असेल किंवा एखादी गोष्ट ठराविक आकारात कापायची असेल तर ही मार्किंग्स खूप उपयोगी पडतात। मला कांदा असा उभा पातळ कापायचा होता आणि या बोर्डवर एकदम छान कापला गेला। तर हा का कापला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच। आणि किचनमध्ये आपण रोज भाज्या, फळं किंवा इतर पदार्थ चिरत असतो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीचा चॉपिंग बोर्ड असणं खूप महत्त्वाचं असतं। हा स्टेनलेस स्टील चॉपिंग बोर्ड मला खूप आवडला, कारण याची सरफेस हायजेनिक आणि नॉन पोरस आहे, त्यामुळे या चॉपिंग बोर्डमध्ये वास, डाग किंवा ओलावा शोषला जात नाही आणि साफ करायलाही खूप सोपं आहे। स्टेनलेस स्टील असल्यामुळे हा टिकाऊ आणि रस्ट रेजिस्टंट देखील आहे, त्यामुळे रोजच्या वापरासाठी हा एक खूप चांगला पर्याय आहे। लाकडी चॉपिंग बोर्ड ना पावसाळ्यामध्ये वापरला तर कधी कधी त्याला बुरशी लागते, आणि जर समजा तुम्ही प्लास्टिकचा वापरत असाल ना तर फूडमध्ये त्याचे बारीक बारीक कण जाऊ शकतात, आपण जेव्हा चिरत असतो त्याच्यावरती भाज्या वगैरे, त्यामुळे मला हा बेस्ट वाटला। चिरलेल्या कांद्यामध्ये आपल्याला गाजर किसून घेतलेला, पनीर हे सगळं घालायचं आहे। काकडी सुद्धा मी किसून घेतलेली आहे साल काढून। नंतर हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घातली। थालीपीठ बनवण्यासाठी मी 4 वेगवेगळ्या प्रकारची पिठे वापरते। ज्वारीचं पीठ, नाचणीचं पीठ, बेसन पीठ आणि बाजरीचं पीठ हे मी थोडे थोडे घालत असते, त्यामुळे मी अशा काचेच्या बरण्यांमध्ये ठेवलेले आहेत। ही सगळी पिठे ठेवण्यासाठी मी टॉल एअरटाईट ग्लास स्टोरेज जार्स वापरते। चिरून आणि किसून घेतलेल्या भाज्यांमध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, नाचणीचं पीठ आणि थोडंसं बेसन यामध्ये घालायचं आहे। फक्त पिठासाठीच नाही तर तुम्ही यामध्ये डाळी, ड्रायफ्रूट, स्नॅक्स, पास्ता, सिरियल्स किंवा इतर कोणतेही ड्राय पदार्थ सहज स्टोअर करू शकता। ट्रान्सपरंट ग्लास असल्यामुळे आत काय आहे ते लगेच दिसतं आणि किचनला एकदम क्लीन, सुंदर आणि ऑर्गनाइज लुक मिळतो। आता या पिठांमध्ये आपल्याला लाल तिखट, हळद, जिरेपूड, धनेपूड, मीठ, थोडासा ओवा हातावरती चोळून घालायचा आहे, तीळ घालायचे आणि सगळं आपल्याला पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर जास्त घट्टसर ठेवायचं नाही, आपल्याला एकदम पातळच करायचं आहे, त्यामुळे काय होतं थालीपीठ एकदम मऊसूत होतात, कडक अजिबात होत नाही। आता मी थालीपीठ भाजण्यासाठी नॉनस्टिक ट्रायप्लाय इंडक्शन सेफ हनीकोम डोसा तवा वापरणार आहे। या तव्यामध्ये ट्रायप्लाय कन्स्ट्रक्शन असल्यामुळे उष्णता समान पसरते आणि पदार्थ व्यवस्थित शिजतात। हा तवा इंडक्शन आणि गॅस दोन्हीवर वापरता येतो, त्यामुळे रोजच्या वापरासाठी खूप सोयीस्कर आहे। याची हनीकॉम नॉनस्टिक सरफेस असल्यामुळे कमी तेलात स्वयंपाक करता येतो, त्यामुळे थालीपीठ छान कुरकुरीत होतात आणि तव्याला चिकटतही नाही। फक्त थालीपीठच नाही तर डोसा, उत्तप्पा, पराठे, पॅनकेक्स आणि असे अनेक पदार्थ यावर सहज बनवता येतात। याची स्क्रॅच रेजिस्टंट सरफेस आणि मजबूत बांधणी यामुळे तवा मला खूप आवडला। आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं, तेल देखील खूप कमी लागते, त्यामुळे एकदम बेस्ट आहे हा। आणि आता माझ्या सगळ्यात आवडत्या एअरटाईट काचेच्या स्टोरेज बरण्याबद्दल सांगते। या बरण्या आकाराने मोठ्या असल्यामुळे यामध्ये भरपूर स्टोरेज करता येतं। मी खास विहांसाठी भाजलेले मखाणे, चिवडा, लाडू आणि इतर हेल्दी स्नॅक्स ठेवण्यासाठी या ऑर्डर केल्या आहेत। याशिवाय डाळी, तांदूळ, ड्रायफ्रुट्स, पास्ता, सिरियल्स किंवा इतर कोणतेही ड्राय पदार्थ सुद्धा तुम्ही यामध्ये सहज स्टोअर करू शकता। मला पर्सनली कोरडे पदार्थ काचेच्या बरण्यांमध्ये ठेवायला जास्त आवडतं, कारण काच अन्नाची चव किंवा वास बदलत नाही आणि अशा पदार्थांच्या स्टोरेजसाठी खूप चांगला पर्याय मानला जातो। या बरण्यांना एअरटाईट झाकण असल्यामुळे पदार्थ जास्त काळ ताजे आणि कुरकुरीत राहतात। ट्रान्सपरंट ग्लास असल्यामुळे आत काय ठेवले आहे ते एका नजरेत दिसतं, त्यामुळे किचन खूप नीटनेटकं आणि ऑर्गनाइज दिसतं। खरंच रोजच्या वापरासाठी या बरण्या खूपच उपयोगी आहेत आणि माझ्या किचनचा लुकही यामुळे खूप सुंदर झाला आहे। आणि शेवटी बोलूया माझ्या फेवरेट ग्रिपसिप 40 इन्सुलेटेड टम्बलर बॉटल बद्दल। आपण सगळेच दिवसभर जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करतो, पण कामाच्या गडबडीत ते अनेकदा राहून जातं। अशा वेळी ही 1200 ml ची टम्बलर बॉटल खूप उपयोगी पडते। एकदाच भरली की बराच वेळ पुन्हा पाणी भरायची गरज पडत नाही। यामध्ये डबल वॉल व्हॅक्यूम इन्सुलेशन असल्यामुळे पाणी किंवा इतर पेय बराच वेळ थंड किंवा गरम राहतं। याचं साईड हँडल खूप कम्फर्टेबल आहे, त्यामुळे कॅरी करायलाही खूप इझी आहे। घरात, ऑफिसमध्ये, ट्रॅव्हलमध्ये किंवा जिममध्ये कुठेही वापरण्यासाठी ही एकदम परफेक्ट आहे। जर तुम्हालाही दिवसभर हायड्रेटेड राहायचं असेल तर ही बॉटल नक्की आवडेल। आणि बघा, आपलं गरमागरम काकडी आणि पनीरचं थालीपीठ आता तयार आहे। काकडीमुळे थालीपीठ खूपच मऊ होतं आणि पनीरमुळे त्याला एक वेगळीच चव येते। प्रोटीनचा फायदा देखील मिळतो, त्यामुळे हे थालीपीठ खूप हेल्दी आणि पोटभर नाश्ता ठरतो। हे थालीपीठ तुम्ही नुसत्या दह्यासोबत खाल्लं तरी अप्रतिम लागतं। लोणचं किंवा खरड्याबरोबर तर याची चव अजूनच छान लागते। मी तर खाऊन पण बघितलं, खूपच टेस्टी बनलं होतं। तुम्हाला यामधले कोणते प्रोडक्ट सर्वात जास्त आवडले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्हाला घ्यायचे असतील तर तिथून सहज घेऊ शकता। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।